नमस्कार. 10वीचे रिझल्ट लागलेले आहेत आणि 10वीच्या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन, कौतुक. कारण आयुष्यातल्या आता नवीन टप्प्याला सुरुवात झालेली आहे. त्याची ही पहिली पायरी आहे. याच्यामध्ये ज्या मुलांना अगदी कौतुकास्पद मार्क मिळालेत त्यांचं तर कौतुक आहेच आहे. त्याचबरोबर ज्याही लोकांना काही कारणांमुळे कमी मार्क्स मिळालेत, काही आयुष्यात अडचणी आली असतील, अचानक काहीतरी परिस्थिती उद्भवली असेल, त्यातही त्यांनी यश मिळवले, त्यांचंही कौतुक आहे. आणि या व्यतिरिक्त अशीही मुलं असतील की ज्यांच्या एक्सपेक्टेशन्स असतील की 95% पुढे जातील किंवा 95पर्यंत, पण त्यांना मिळालेत 80%, किंवा ज्यांचे एक्सपेक्टेशन्स आहेत की अबाव 85 म्हणजे 80%च्या पुढे मार्क्स मिळाले पाहिजे होते, पण मिळाले 70-78%. तर अशा मुलांनी अजिबात निराश व्हायचं नाही आहे. अशा मुलांच्या पालकांनी सुद्धा निराश व्हायचं नाही आहे. त्यांनी अशा वेळेला आपल्या मुलांच्या पाठीशी खंबीर उभं राहायचं आहे. त्यांना समजावून सांगायचं आहे की हा काही आयुष्याचा शेवटचा टप्पा नाही आहे, ही पहिली पायरी आहे. इथून तुम्ही आता ग्रीफ घ्यायची आहे. आत्ता कुठे पंख पसरायला तुम्ही सुरुवात केलेली आहेत. झेप घेण्यासाठी अजून बरेच टप्पे तुम्हाला पार करावे लागणार आहेत. फक्त ही सुरुवात आहे की नवीन योग कसा आहे आणि त्याच्याशी कोपअप करण्यासाठी जे काही नॉलेज आपल्याला हवं आहे, जे काही जनरल नॉलेज हवं आहे, जे काही पूर्ण एज्युकेशनल नॉलेज हवं आहे, जो काही ॲटमॉस्फिअर कसा आहे बाहेरचा, या सगळ्या गोष्टी आपल्याला अभ्यासक्रमातून शिकवल्या जातात. तर त्या गोष्टी आपण शिकण्यासाठी इथे आहोत. तुम्हाला जे नॉलेज मिळाले ते पण फार महत्त्वाचं आहे. ते फक्त काही आकड्यांमध्ये त्याची किंमत होत नाही, पण डेफिनेटली मार्क्स ही इम्पॉर्टंट आहेत. कारण मार्क्स ही तुमची एलिजिबिलिटी ठरवतं. पण फक्त मार्क्सच ठरवतं का? तर नाही. त्याच्याबरोबर नैतिकता, त्याच्याबरोबर तुमचं भाषा कौशल्य, त्याच्याबरोबर तुमचा स्वभाव, या पण गोष्टी हळूहळू बदलल्या पाहिजेत. त्याच्यामध्येही इन्क्रीज व्हायला पाहिजेत चांगल्या गोष्टी. तर या गोष्टी मुलांना सांगितल्या पाहिजेत आपण. आणि 12वी हा फर्स्ट स्टेप आहे. इथून आता 11वी महत्त्वाची. 12वी झाली, आता 11वीला अजिबात ढिलं पडायचं नाही आहे. 10वीला जसं आपण अभ्यास केलेला आहे त्याच पद्धतीने आपण 11वीला अभ्यास करायचा आहे. म्हणजे मग 12वीला आपण स्कोरिंग करू शकतो. मोस्टली असं बघितलेलं आहे 80% मुलांमध्ये की 10वीला जितके मार्क्स आहेत तितकेच ते 12वीला गेन करतात. एखादा म्हणजे काही मुलं याला अपवाद पण असतात की जे 10वीला कमी मार्क पडले म्हणून 11वीला फोकस केला आणि 12वीला मग त्यांना चांगले मार्क मिळाले. कारण शेवटी इम्पॉर्टंट आहेत, ते इम्पॉर्टन्स आहे 12वीच्या मार्कांचं. आणि त्याच्यानंतर तुम्ही ज्या काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स देणार आहात, नीट, जेई किंवा अजून CET वगैरे, त्याही इम्पॉर्टंट आहेत. त्यामुळे आता तुम्हाला सवय लागलेली आहे. आता तुमची एक बैठक पक्की झालेली आहे. मेंदूमध्ये तुमच्या आता एक स्टोरेज निर्माण झालेला आहे अभ्यास कसा करायचा. कारण 9वीपर्यंत साधारणपणे मुलं हसणं खेळणं याच्यामध्येच असतात. तितका सिरियसनेस नसतो अभ्यासाचा. पण डेफिनेटली 10thपासून त्यांचा सिरियसनेस वाढतो आणि इथून तुमचं आयुष्य